आता पुढच्या अर्ध्या तासात जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी। क्वाझुलु नताल राज्यामध्ये विनाशकारी पुरानंतर सुरू असलेल्या बचाव कार्यामध्ये आणखी 6 मृतदेह सापडले, ज्यात 443 लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे, असं क्वाझुलु नतालचे प्रीमियर सिहिले झिकलाला यांनी म्हटलं। पंतप्रधान म्हणाले की 63 लोक अजूनही बेपत्ता आहेत। या प्रांताचं मोठ्या प्रमाणात पुरामध्ये नुकसान झालं असूनही दक्षिण आफ्रिकेतील शोध मोहिमा या जोमात सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। झिकलाला यांनी देशाला आश्वासन दिलं की या पूर मदत संसाधनं प्रदान करताना भ्रष्टाचार हा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही। आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबांना सरकार अंत्यसंस्कारांसाठी मदत करेल असंही त्यांनी सांगितलं। जखमी किंवा आजारी असलेल्या सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी इन्व्हिक्टस गेम्स स्पोर्टिंग इव्हेंट शनिवारपासून सुरू झालाय। या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभासाठी हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन समोरच्या रांगेमध्ये असताना डच पंतप्रधान मार्क रूट यांनी 2 वर्षांनी विलंब झालेल्या या कार्यक्रमात त्यांचं स्वागत केलं आणि युक्रेनियन संघानं त्यांचा राष्ट्राचा निळा आणि पिवळा ध्वज फडकावल्यानं स्पर्धकांनी जवळपास 1 मिनिट जल्लोष केला। जखमी किंवा आजारी असलेल्या लष्करी सेवेतील सदस्य आणि दिग्गजांच्या पुनर्वसनासाठी मदत करण्यासाठी म्हणून इन्व्हिक्टस गेम्सची स्थापना करण्यात आली आहे। प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन हे इन्व्हिक्टस गेमसाठी संध्याकाळच्या उद्घाटन समारंभासाठी लँड रोव्हरमधून आले होते। हॅरी यांनी जखमी किंवा आजारी असलेल्या लष्करी सेवेतील सदस्य आणि दिग्गजांच्या पुनर्वसनासाठी मदत म्हणून इन्व्हिक्टस गेम्सची स्थापना केली। यंदाची स्पर्धा डच शहरात हेगमध्ये होतीये। हॅरी आणि मेघन स्पर्धक आणि त्यांचे मित्र, त्यांचे कुटुंबीय यांच्या स्वागत कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते। 22 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात दोघेही स्पर्धकांच्या सोबत असणार आहेत। रशियाकडून झालेली नाकाबंदी आणि सतत होणारे बॉम्बस्फोट या परिस्थितीत सुद्धा मारियोपोलचं मुख्य बंदर अजूनही टिकून आहे। हे कट्टर युक्रेनियन प्रतिकाराचं प्रतीक आहे, ज्यामुळे क्रेमलिनच्या आक्रमणाच्या योजना उधळून लावल्या गेल्या आहेत। 24 फेब्रुवारी 2022 पासून मारियोपोलमधील घडामोडींवरती एक नजर टाकली तर रशियन आक्रमण सुरू झाल्यानंतर 6 आठवड्यांहून अधिक काळ युक्रेनियन सैन्यानं आझोव समुद्राच्या किनारपट्टीवरती भयंकर लढाईमध्ये मोठ्या प्रमाणात रशियन सैन्याशी लढा देणं सुरू ठेवलं, तर युक्रेनियन लोकांच्या लढ्यानं मॉस्कोच्या सर्व मनसुब्यांना खीळ बसली। रशियाच्या आक्रमणामध्ये किती ज्यू लोक मारले गेले याची कोणतीही आकडेवारी अद्याप नाही, परंतु रब्बी मोशे आझमान हा रशियन आक्रमणामध्ये गोळीबारामुळे मारले गेलेल्या लोकांना दफन करण्याचं काम करतो। शुक्रवारी ग्रामीण भागामध्ये डोंगरावर त्यांना आणखी एक मृतदेह दफन केला, तेव्हापासून त्याचं हे काम सुरूच आहे। मृत व्यक्ती बुचा इथला होता, तर रशियन सैन्यानं माघार घेतल्यानंतर नुकताच त्याचा मृतदेह सापडला होता। त्याच्या दफनविधीसाठी त्याच्या कुटुंबियांपैकी कुणीही उपस्थित नव्हतं। स्टीवन रसेल हे इंडियाना युनिव्हर्सिटी, पर्ड्यू युनिव्हर्सिटी, इंडियाना पोलिस येथील अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष आहेत। रसेल यांनी अमेरिकेतील नुकत्याच झालेल्या महागाईबद्दल वक्तव्य केलंय। बायडेन प्रशासन रशियाला दोष देण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु रसेल असं म्हणतात की यासाठी रशियाला दोष देऊन ते चालणार नाही। फर्स्ट रसेलनं चलनवाढीची व्याख्या केली आणि महागाईचा सर्वात जास्त परिणाम यूएसमधल्या कोणत्या वस्तूंवरती होत आहे याबद्दल सांगितलं आणि महागाईसाठी काय काय जबाबदार आहे यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलं। नेपाळमध्ये औषधं, तेल उत्पादनं, कार आणि इतर अनेक वस्तू आयात करण्यासाठी आवश्यक असलेल्या परकीय चलनाची कमतरता आहे आणि परिस्थिती जर सुधारली नाही तर 7 महिन्यात ते संपेल, असं केंद्रीय बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। मध्यवर्ती बँकेनं व्याजदर वाढवलेत आणि आशा आहे की ते लोकांना आयात खरेदी करण्यापासून परावृत्त करेल आणि परकीय गंगाजळी वाढवण्यास मदत होईल, असं नेपाळ राष्ट्रीय बँकेचे प्रवक्ते गुणाकर भट्ट यांनी सांगितलं। भट्ट म्हणाले की साथीच्या रोगाचा वेग कमी झाल्यानं परिस्थिती सुधारत असल्याची चिन्ह दिसतायत। अधिक पर्यटक यायला सुरुवात झाली आहे आणि वाढत्या संख्येनं परदेशी चलन मिळण्यासाठी सुद्धा ते फायदेशीर ठरेल। मिशिगनमधील ग्रँड रॅपिड्समध्ये पुन्हा एकदा निदर्शकांनी मोर्चा काढला आणि या महिन्याच्या सुरुवातीला एका कृष्णवर्णीय व्यक्तीच्या जीवघेण्या गोळीबाराप्रकरणी पोलिसांवरती आपला राग व्यक्त करण्यात आला। त्यामुळे जमावानं घोषणाबाजी करत शहरातील पोलीस मुख्यालयावरती मोर्चा काढला। अस्तित्वाचा आदर करा किंवा प्रतिकाराची अपेक्षा करा अशा आशयाचे फलक हाती घेत महिलांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली। प्रख्यात नागरी हक्क वकील बेन क्रम्प यांनी गोळीबारातील अधिकाऱ्याला काढून टाकण्याची आणि खटला चालवण्याची मागणी केली। कॅलिफोर्नियात शाळकरी कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याच्या निर्णयावरती ठाम आहेत, पण अजूनही या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाहीये।
आणि येत्या 2023च्या उन्हाळ्यापर्यंत त्याची अंमलबजावणी होणं कठीण असल्याचं गव्हर्नर गॅविन न्यूसम यांच्या प्रशासनानं जाहीर केलं. तर कॅलिफोर्निया हे पहिलं राज्य होतं ज्यानं सर्व शाळकरी मुलांना कोरोना व्हायरस लस घेणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. परंतु ते अद्याप काही झालं नाही, कारण न्यूसम यांनी सांगितलं की शालेय वयाच्या मुलांसाठी लसीला अंतिम मान्यता देण्यासाठी US अन्न आणि औषध प्रशासनाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्याचे गव्हर्नर मिशेल लुझेट ग्रिशम यांनी जंगलातील आगीमुळे प्रभावित झालेल्या भागांचा दौरा केला आणि आगीमुळे प्रभावित झालेल्या रहिवाशांची भेट घेतली. रुईडोसा इथल्या सामुदायिक बैठकीमध्ये त्यांनी आगीमुळे प्रभावित झालेल्यांना मदत केल्याबद्दल स्वयंसेवकांचं कौतुक केलं. मंगळवारी लागलेल्या वणव्यामध्ये किमान 2 जण ठार झाले असून 200हून अधिक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. जोरदार वाऱ्यामुळे वीज तार तुटल्यामुळे ही आग लागली. त्यामुळे 5000 लोकांचं स्थलांतर सुरू आहे. कोरोना संक्रमणामध्ये वाढ झाल्यानं सार्वजनिक ठिकाणी 3 मे पर्यंत मास्क घालण्याचा नियम बायडन प्रशासनानं लागू केलाय. या आदेशाची अंमलबजावणी 18 एप्रिलपर्यंत केली जाणार होती, पण बुधवारी रोग नियंत्रण व्यवस्थेकडून BA.2 ओमायक्रॉन सब व्हेरियंटचा अभ्यास करण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी वाढवण्यात आला. याआधी मास्कचा वापर ऐच्छिक ठेवण्यात आला होता, पण आता हा नियम देशस्तरावरती लागू करण्यात येतोय. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या शेकडो समर्थकांनी कराचीमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या हकालपट्टीचा आनंद साजरा केला. त्यांनी झेंडे आणि चिन्ह हातात धरत पक्षाच्या मुख्यालयाबाहेर PPPचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांच्या बाजूने घोषणाबाजी केली. अनेक राजकीय सहयोगी आणि त्यांच्या सत्ताधारी आघाडीतील प्रमुख पक्षानं त्यांचा त्याग केल्यानंतर पाकिस्तानच्या राजकीय विरोधकांनी इम्रान खान यांना अविश्वास ठराव दर्शवत पदच्युत केलं. अल अक्सा मशिदीमध्ये वर्षभरातील सर्वात गंभीर हिंसाचारानंतर जेरुसलेममधील पॅलेस्टिनींसोबत एकता दर्शवण्यासाठी जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये शेकडो लोकांनी निदर्शनं केली. आंदोलकांनी इस्रायल विरोधी घोषणा दिल्या आणि इस्रायलशी संबंध सामान्य करण्यासाठी अरब नेत्यांच्या उपाययोजनांचा निषेध करण्यात आला. त्यांनी हमास समर्थक घोषणा सुद्धा दिल्या आणि जॉर्डन सरकारला इस्रायलसोबतचा शांतता करार रद्द करण्याचे आणि त्याच्याशी असलेले सर्व संबंध संपुष्टात आणण्यासाठी आवाहन केलं. आदल्या दिवशी हजारो लोक रमजानच्या महिन्यात साप्ताहिक शुक्रवारच्या नमाजासाठी अल अक्सा मशिदीमध्ये जमले होते. दरम्यान त्या ठिकाणी संघर्ष सुरू झाला आणि 150हून अधिक पॅलेस्टिनी जखमी झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. रशियासोबत सांस्कृतिक देवाणघेवाण ही अनेक देशांनी बंद केलेली आहे. अर्थात याचा परिणाम अनेक मोठ्या कलाकारांच्या कार्यक्रमावरती झालेला आहे. यात अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोप्रानो अॅना नेत्रेब्को यांना कार्यक्रमासाठी नकार दिला होता. तरीही पुतीन यांचा आदेश डावलत मोंटे कार्लो ऑपेरानं सोप्रानो अॅना नेत्रेब्को याची या महिन्यामध्ये गाण्यासाठी निवड केली. मोंटे कार्लो ऑपेरानं 14 एप्रिल 2022 रोजी सांगितलं की नेत्रेब्को पुकिनीच्या मॅनन लेस्कॉटमधील 22, 24, 27 आणि 30 एप्रिल रोजीच्या कार्यक्रमात शीर्षक गीत गाणार आहेत. तर नेत्रेब्कोचा पती टेनोर युसिफ हे ग्रीक गाणं गाणार आहेत. तर 30 एप्रिल ते 14 मे या कालावधीत न्यूयॉर्कमधील मेटमध्ये पुकिनीच्या टुरांडॉटच्या पुनर्जीवनासाठी नेत्रेब्को 5 परफॉर्मन्सेस सादर करणार होते. रशियन आक्रमणात नुकसान झालेल्या घरांची पाहणी करण्यासाठी चेर्निहिवचे रहिवासी परतायला सुरुवात झाली आहे. घरासाठी 38 वर्षांपासून मेहनत घेतली, पण त्याची अशी हानी झालेली पाहून नागरिकांना अश्रू अनावर होत आहेत. या भागातल्या 2 शाळा सुद्धा उद्ध्वस्त झाल्याचं संचालक इरिना हॅर्मेको यांनी सांगितलं. चेर्निहाइव्हचा 70% भाग नष्ट झाल्याचं शहराचे महापौर व्लादिस्लाव ॲट्रेशेन्को यांनी सांगितलं. एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात वेढलेल्या चेर्निहाइव्हमधून रशियन सैन्यानं आता माघार घेतली आहे. युक्रेन निर्वासितांचा पोलंडमध्ये ओघ सुरूच आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी इशारा दिला की त्यांच्या देशाला निर्णायक काळाचा सामना करावा लागतोय, कारण रशियन सैन्य पूर्वेकडे कारवाई करेल. मेडिकामधील काही निर्वासितांनी, प्रामुख्याने स्त्रिया आणि मुलांनी त्यांच्या संघर्षाबद्दलचे अनुभव सांगितले. UN निर्वासित एजन्सी UNHCRनं म्हटलंय की रशियानं फेब्रुवारी 24 रोजी आक्रमण सुरू केल्यापासून 4.3 दशलक्षाहून अधिक आणि त्यापैकी निम्मी मुलं युक्रेन सोडून गेलेत आणि दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये हे सर्वात मोठं निर्वासित संकट उद्भवलंय. मारियोपोलमधून रशियामध्ये आणलेल्या लहान मुलांनी यारोस्लाव शहरातील प्राणी संग्रहालयाला भेट दिली. त्यांच्या कुटुंबासह एका छावणीमध्ये ही मुलं राहत आहेत. शिबिरातल्या 96 जणांना 3 गटात विभागण्यात आलं. गाईडच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्राणी संग्रहालयाची सफर केली. युद्धामुळे आहे त्या अवस्थेत आम्ही निघालो आणि रशियाच्या सैन्यानं त्यांना युक्रेन रशिया सीमेवर आणि नंतर
टेगानरोग शहरामध्ये नेलं आणि तिथून ते यारोस्लावला ट्रेनने गेले. हे खूप भीतीदायक असल्याचं नागरिक सांगतायत. रशियामध्ये काम शोधण्यासाठी पुरेशा कागदपत्रांची तयारी करत असल्याचं नागरिकांनी म्हटलं. लिव्हच्या मानवतावादी मदत केंद्रातील शेकडो स्वयंसेवक युक्रेनमधील इतर शहरांमध्ये आपत्कालीन अन्न पुरवठ्यासाठी धाव घेत आहेत. रशियानं आक्रमण केल्यापासून पश्चिम युक्रेनमधील लिव्ह आर्ट पॅलेस हे मानवतावादी मदतीचं केंद्र बनलंय. काही स्वयंसेवक विविध देश आणि संस्थांकडून मदत स्वरूपात देणग्या घेत आहेत, तर इतरांकडून मिळालेली अत्यावश्यक साधनं ट्रकमध्ये भरून इतर शहरांमध्ये पोहोचवण्याचं कार्य करतायत. रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनमध्ये झालेल्या युद्ध गुन्ह्यांवरती देशाला कायदेशीर कारवाई करायची असं युक्रेनच्या मुख्य अभियोक्त्यानं सांगितलं. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे वकील करीम खान यांच्यासह पत्रकार परिषदेत बोलताना इरिना म्हणाल्या की खटल्यांच्या संख्येमुळे आणि युद्ध अद्याप सुरू असल्यामुळे प्रक्रियेला थोडा वेळ लागतोय. चीननं अमेरिकेला चायना तत्व पाळण्याचं आणि तैवानच्या मुद्द्यावरती बेजबाबदार टिप्पणी टाळण्याचं आवाहन केलंय. कारण स्वशासित बेटाला भेट देणाऱ्या युएस खासदारांनी बेट लोकशाहीला आपला पाठिंबा स्पष्टपणे जाहीर करत चीनला इशारा दिलाय. या 6 खासदारांनी तैवानचे राष्ट्राध्यक्ष साई इंग वेन यांची भेट घेतली. तसंच बेटाच्या संरक्षण मंत्र्यांची देखील भेट घेतली. भेट देणाऱ्या युएस खासदारांच्या शिष्टमंडळाचा एक भाग म्हणून न्यू जर्सीचे सिनेटर रॉबर्ट मेनेंडेज यांनी तैवानच्या लोकशाहीचा आणि सेमीकंडक्टर चिप्सचे निर्माता जागतिक परिस्थितीबाबत कौतुकास्पद भाष्य केलं. 2 वर्षांच्या कोरोना व्हायरस साथीमुळे पडलेल्या खंडानंतर व्हाईट हाऊसमध्ये ईस्टर संडे साजरा झाला. अध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी सुमारे 30,000 मुलं आणि त्यांच्या पालकांचं स्वागत केलं. बायडन्सद्वारे आयोजित केलेला हा पहिला ईस्टर एग रोल फेस्टिव्हल आहे. कोविड-19 साथीच्या रोगामुळे व्हाईट हाऊसनं 2020 आणि 2021 मध्ये कार्यक्रम रद्द केले होते. यंदा मात्र लहान मुलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कॅलिफोर्नियामध्ये फूड प्रोसेसिंग प्लांटला लागलेल्या आगीवरती अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवलं आणि या आगीमुळे परिसरातील घरं रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आगीमुळे स्फोट होऊन घातक अमोनिया वायूचे लोट तयार होण्याची भीती अधिकाऱ्यांनी सुरुवातीला व्यक्त केली होती, पण तसा धोका नसल्याचं सॉलिनास अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. प्लांटजवळील सुमारे 2700 लोकांना बाहेर काढण्यात आलं आणि 35,000 लोकांना खिडक्या बंद ठेवून आत राहण्यास सांगण्यात आलं. हे आदेश देण्यात आले. न्यू मेक्सिकोमध्ये लागलेल्या आगीत 200 घरांचं नुकसान झालं. राज्याच्या दक्षिणेकडच्या डोंगर परिसरातली आग जोरदार वाऱ्यामुळे पसरली. त्यामुळे 4,500 घरांना घरं रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि ही आग विझवण्यासाठी इतर भागातल्या अग्निशमन दलांची सुद्धा मदत घेण्यात आली. आगीत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. न्यू मेक्सिकोमध्ये लागलेल्या आगीत एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आणि या दोघांनी बचावाचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. लिंकन नॅशनल फॉरेस्टच्या प्रवक्त्या लॉरा रेबॉन यांनी माहिती देत असताना मध्ये थांबून नागरिकांना कारमधून निघून जाण्यास सांगितलं. आगीच्या ज्वाळा रस्त्यापर्यंत पोहोचल्यानं त्यांनी हे आवाहन केलं. लॉस एंजेलिसमधल्या ग्रिफिथ पार्कमध्ये उंच कड्यावरून सुमारे 300 फूट खाली पडली. यातल्या 68 वर्षीय महिलेची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या आधी कार वेस्ट ऑब्झर्वेटरी ड्राईव्हच्या चढावरून घसरल्याची माहिती लॉस एंजेलिस अग्निशमन विभागाला आपत्कालीन सेवेमधून मिळाली. पार्क रेंजर्स आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अपघातस्थळी पोहोचून अग्निशमन विभागाच्या हवाई ऑपरेशन युनिटला पाचारण केलं आणि महिलेला वाहनातून बाहेर काढल्यानंतर तिला हेलिकॉप्टरमध्ये बसवून रुग्णालयात नेण्यात आलं. महिला चालकाला दुखापत किती झाली हे लगेचच कळू शकलं नाही. तसंच अपघाताच्या कारणाचाही तपास सुरू करण्यात आलाय. धोकादायक हायड्रोजन गळतीमुळे नासाला मेगा मून रॉकेटची संक्षिप्त इंधन चाचणी थांबवावी लागली. लॉन्चपॅडवरती ड्रेस रिहर्सलचा हा नासाचा 3रा प्रयत्न होता. चंद्रावरती उड्डाण करण्यापूर्वी चाचणीतला हा आवश्यक टप्पा आहे. गेल्या आठवड्यात खराब व्हॉल्व्ह सापडला होता. जेव्हा गळती झाली तेव्हा प्रक्षेपण टीमनं रॉकेटच्या मुख्य टप्प्यात इंधन लोड करायला सुरुवात केली होती. लिक्विड हायड्रोजन अत्यंत घातक आहे. अंतराळवीर चंद्राभोवती 2ऱ्या चाचणी उड्डाणासाठी 2024च्या दृष्टीनं तयारी करतायत. केनियामधील पेट्रोल स्टेशनवरती वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इंधनाचे दर भडकू शकतात किंवा देशामध्ये
मर्यादित स्वरूपाचा इंधन साठा असल्याची चर्चा पुढे आल्यानंतर नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली. एका वाहनाला इंधन भरण्यासाठी साधारण 3 तास रांगेमध्ये प्रतीक्षा करावी लागली. पण या परिस्थितीवरती ऊर्जा सचिव मोनिका जुमा यांनी स्पष्ट केले की देशात इंधनाचा पुरेसा साठा आहे. श्रीलंकेत नागरिकांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारलं. श्रीलंका देश सध्या आर्थिक अडचणीमध्ये सापडलाय. यावरून नागरिकांना सरकार विरोधात आंदोलन करायला सुरुवात केली. नागरिकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाढत्या महागाई विरोधात अर्जेंटिनामध्ये हजारो नागरिकांनी निषेध केला. महागाई दर 6.7% पोहोचल्यानं बुधवारी हा मोर्चा काढण्यात आला होता. 20 वर्षातला हा सर्वाधिक आकडा आहे. रोजगार संधी मिळावी या मागणीसाठी सुद्धा यावेळी निदर्शनं करण्यात आली. इतक्या महागाईत घर कसं चालवायचं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मार्चच्या ताज्या आकडेवारीनुसार अर्जेंटिना जगातील सर्वाधिक महागाई असलेल्या देशांच्या यादीमध्ये कायम आहे. ईस्टर आणि वसंत ऋतू रोममध्ये आशेचा किरण घेऊन येतात. वसंत ऋतू सुरू आहे, ईस्टर साजरा झाला आणि रोम जणू पुनर्जन्मच अनुभवतोय. 2 वर्षांच्या लॉकडाऊन, मास्क आणि लस नियमांनंतर रोमन लोकांना यापुढे सकारात्मक आशा आहे. मोरियुंडो आणि ग्लायरिओ चॉकलेट शॉपची मालकीण पिएरिना मनेली ईस्टरच्या धावपळीमध्ये ग्राहकांना तिची प्रसिद्ध चॉकलेट ईस्टर एग्स देण्यात व्यस्त आहे. तर कोविड-19 नंतर 2 वर्षांनी पुन्हा एकदा जिवंतपणाचा अनुभव आल्याचं त्या सांगतायत. न्यूयॉर्क इंटरनॅशनल ऑटो शो यावर्षी पार पडणार आहे. यापूर्वी कोविडमुळे 2 वर्ष हा शो रद्द करावा लागला होता. या शोच्या माध्यमातून जगभरातील ऑटोमेकर्स इलेक्ट्रिक वाहनांच्या घोषणा करतील आणि या घोषणेतून पुन्हा एकदा आपसातील कंपन्यांमधील स्पर्धा बघायला मिळणार आहे. पुढील दशकात 0 उत्सर्जन वाहनांशिवाय दुसरं काहीच विकायचं नाही असा चंगच बहुतांश कंपन्यांनी बांधलाय. सध्या यूएसमध्ये 38 पूर्णपणे इलेक्ट्रिक मॉडेल्स आता विक्रीसाठी आहेत, ज्यात 2025 पर्यंत 120 पेक्षा जास्त मॉडेल्सची अपेक्षा आहे. ऑटोमेकर्सने गेल्या वर्षी जगभरात 4.6 दशलक्ष इलेक्ट्रिक वाहनं विकली आहेत. ईस्टर आणि वसंत ऋतूमुळे रोममध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 2 वर्षांच्या लॉकडाऊन, मास्क, लस आणि या सगळ्या नियमानंतर ईस्टरच्या स्वरूपात थोडीशी मोकळीक लोकांना मिळतीये आणि वेगवेगळ्या दुकानांमध्ये ईस्टर एग्स आणि इतर गिफ्टची रेलचेल पाहायला मिळाली. अनेक जण एकमेकांना शुभेच्छा देण्यामध्ये व्यस्त होते. युक्रेनमधून विस्थापित झालेले नागरिक आणि स्थानिक ईस्टर एग्स सजवताना दिसलेत. स्थानिक लोकांसह अंतर्गत विस्थापित युक्रेनियन महिलांचा एक गट मॅग्डाझ्विनच्या लिव्ह आर्ट स्टुडिओमध्ये ईस्टर एग्स सजवण्याचं काम करत होत्या. ईस्टर एग्स सजवताना प्राचीन युक्रेनियन हस्तकला आणि कलांचा इतिहास यासारख्या चिन्हांचा वापर केला गेला. यूएसच्या सर्वात जुन्या सक्रिय पार्क रेंजरनं वयाची 100 गाठली. नॅशनल पार्क सर्व्हिसनं म्हटलंय की कॅलिफोर्निया राज्यातील रिचमंड इथल्या रोझी द रिव्हेटर नॅशनल हिस्टॉरिकल पार्क इथे 15 वर्षांहून अधिक काळ सेवा केल्यानंतर बेट्टी रेड सोस्किन गेल्या महिन्यात निवृत्त झाल्यात. वयाच्या 84व्या वर्षी पार्क रेंजर म्हणून काम करण्यापूर्वी सोस्किन नागरी हक्क कार्यकर्ते आणि एक व्यावसायिक महिला देखील होती. ओरेगॉन प्राणी संग्रहालयामध्ये 20 वर्षांच्या बोर्नियन ऑरागुंटान कित्रा हिनं पिलाला जन्म दिला. प्राणी संग्रहालयाचं म्हणणं आहे की प्राणी संग्रहालयाच्या विशेष मातृत्व गुहेमध्ये सध्या कित्रा आहे. ओरागुंटांचा गर्भधारणा कालावधी साधारणतः 8.5 महिन्यांचा असतो, तर पिलाचं वजन सुमारे 3 पाऊंड असतं. कित्राच्या पिलाचं लिंग अजून समजू शकलेलं नाही, मात्र केअरटेकर आणि पशुवैद्यकीय अधिकारी त्यांच्या आरोग्यावरती बारकाईने लक्ष ठेवून आहेत, कारण बोर्नियन ऑरागुंटान ही धोक्यात आलेली प्रजाती आहे. या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.